अजितदादा जिवंत आहेत? बारामतीचा वाघ परत आलाय? अपघात झालेल्या विमानामध्ये दादा बसलेच नव्हते. दादांना अगोदरच शंका आली होती. अजितदादांच्या विमान अपघाताबाबत एका अतिशय धक्कादायक खुलासा झाला आहे, जो ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेलच. एक दुर्घटना ज्याला 90 दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटला, पण अचानक एक नवीनच व्हिडिओ समोर आला, ज्यात अजितदादा परत आले, दादा जिवंत आहेत, अशा प्रकारची एक माहिती समोर आलीय. गेल्या 3 महिन्यांमध्ये दादा गेल्यानंतर अनेक घडामोडी घडल्या. सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री झाल्या, त्या निवडणुकाही जिंकल्या. सगळ्यांनी आता विषय सोडून दिला होता की आता दादा परत येऊ शकत नाही. पण अचानक कालपर्यंत सगळं शांततेत सुरू होतं. पण अचानक एक बातमी समोर आली, एक नवीनच व्हिडिओ समोर आला. त्याने सगळीकडे पुन्हा चर्चा सुरू झाली. मग काय आहे सध्या कारण? CIDचा तपास जो आहे तर तो पूर्ण झाला असून CIDच्या रिपोर्टमध्ये एक नवीनच व्हिडिओ समोर आला आणि ज्याने दादा परत आले आहेत, अशा प्रकारची चर्चा सुरू झाली. खरं तर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब आदेश दिला होता CIDला की याची तपासणी करा. लोक तिकडे टीका करत होते, पण शांततेत तिकडे अतिशय वेगाने तपासणी सुरू होती. आणि CIDचा तपास जो असतो तर तो सगळ्यात महत्त्वाचा असतो. आणि अखेर CIDने सत्य बाहेर काढलं. लोकांना जे आजपर्यंत दिसलं होतं, दादा 28 तारखेला विमानात बसले होते आणि विमान कोसळलं आणि दादा गेले. पण अगदी हे सत्य तसं नव्हतं. दादांना अगोदरच शंका आली होती. 27 तारखेलाच दादांना हा सगळा नियम समजला होता, अशा प्रकारची नवीनच बातमी समोर आली. पण दादांना जर शंका आली तर मग दादा विमानात बसले नसते, तर मग नेमकं अंत्यसंस्कार कोणाचे झाले? तर यालाच पुरावा एक नवीन समोर आलाय. तो म्हणजे विमानाचे प्रवासी होते, पण मृतदेह 5च सापडले. मग एक माणूस कुठे गेला? तो माणूस दादाच होते का, अशी शंका निर्माण होते. CIDचा रिपोर्ट देखील आता पहिल्यांदा समोर आलाय आणि त्याच्यामधला जो व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओमध्ये जे चित्र दिसलं, जे व्यक्ती दिसले, त्यांनी सगळीकडे चर्चा सुरू झाली. मग खरंच काय होतं या अपघाताचं सत्य? लोकांना फक्त 28 तारखेला अपघात झाला एवढंच माहितीये, पण 28 तारखेच्या आदल्या दिवशी म्हणजे 27 तारखेच्या रात्री काय झालं? त्यांना नेमकं कोणाचा फोन आला होता? कुणी त्यांना शेवटची कल्पना दिली? त्यांना कशी शंका आली? हेच सगळं आज उघडकीस आलेलं आहे. दादा जिवंत आहेत या गोष्टीला मुख्य आधार काय आहे? आणि ते आहेत तर ते पण कुठे आहेत? काय आहे यामागचं सत्य? CIDचा नवीन रिपोर्ट काय आलेला आहे? CIDचा अंतिम अहवाल मुख्यमंत्र्यांना काय मिळाला आहे? त्याला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट. नमस्कार मित्रांनो, आजची ही बातमी आणि या व्हिडिओमध्ये समोर येणारे खुलासे ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. ज्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला, त्या दुर्दैवी विमान अपघाताला आज जवळपास 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले आहेत. होय, तब्बल 3 महिने उलटले. पण आजही महाराष्ट्राच्या राजकारणात आणि जनतेच्या मनात एकच प्रश्न सर्वात मोठे वादळ निर्माण करतोय. आपले लाडके नेते खरोखरच आपल्याला सोडून गेले आहेत का? की या संपूर्ण पडद्यामागे दुसरंच काहीतरी वेगळं आणि अत्यंत गूढ वास्तव दडलं आहे? आता या चौकशीतून जी माहिती समोर येते ती थक्क करणारी आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 28 जानेवारीला सकाळी 8:04 शासकीय निवासस्थानावरून विमानतळाकडे रवाना होताना नेहमीचा सुरक्षा ताफा सोबत नव्हता. सोबत होते ते फक्त खासगी सचिव अविनाश सोलवट. पण खरा गेम अपघाताच्या 24 तास आधी म्हणजेच 27 जानेवारीच्या रात्रीच सुरू झाला होता, असा संशय आता बळावला आहे. संजय राऊतांनी देखील संसदेत आणि पत्रकार परिषदेत काही गंभीर मुद्दे उपस्थित केले होते. त्या रात्री विमानतळावर काहीतरी काळंबेरं शिजत होतं. जे विमान 28 तारखेला उड्डाण करणार होतं, त्याचे अनुभवी आणि जुने जाणते वैमानिक अचानक शेवटच्या क्षणी का बदलले? त्यांच्या जागी त्या विशिष्ट हवाई मार्गाची साधी माहिती नसलेल्या नवीन आणि अननुभवी वैमानिकांना कोणाच्या सांगण्यावरून कामावर ठेवण्यात आलं होतं? विमान क्षेत्रातील जाणकारांच्या मते जर जुने चालक असते तर कदाचित विमानात झालेली कोणतीही तांत्रिक छेडछाड त्यांच्या चटकन लक्षात आली असती. मग हा बदल जाणीवपूर्वक कोण्या एका ताकदवान हस्तीच्या आदेशावरून झाला होता का? हा मोठा प्रश्न आहे. पण मित्रांनो, पायलट बदलणं हा तर केवळ एक भाग होता. खरा धक्का तर तेव्हा बसतो जेव्हा आपण प्रवाशांची संख्या आणि घटनास्थळावरील अवशेषांचा हिशोब लावतो. तो 6वा प्रवासी कुठे गेला? पुढे ऐका. एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या ATCच्या अधिकृत नोंदीनुसार प्रवाशांच्या यादीत एकूण 6 जणांची नावे नोंदवली गेली होती.
मात्र जेव्हा अपघात झाला आणि तपास यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या तेव्हा तिथे केवळ 5 जणांचेच अवशेष आढळल्याचा दावा काही राजकीय नेत्यांनी केला. आमदार अमोल मिटकरींनी देखील यावर थेट शंका उपस्थित केली होती की जर प्रवासी 6 होते तर 6वी व्यक्ती नेमकी कोण आणि तो कुठे अदृश्य झाला? तो प्रवास सुरू होण्यापूर्वीच बाहेर पडला होता की हवेत काही वेगळंच घडलं? यात आणखी एक मोठी तांत्रिक विसंगती समोर आली, जिने CID अधिकाऱ्यांनाही चक्रावून सोडलं. जेव्हा हे विमान मुंबईहून झेपावलं तेव्हा प्रत्यक्षदर्शी आणि काही तांत्रिक नोंदीनुसार त्याच्या पात्यांचा रंग वेगळा, हिरवा असल्याचं बोललं जात होतं. मात्र बारामतीच्या शेतात जे अवशेषांचे फोटो समोर आले तिथे त्या पात्यांचा रंग पूर्णपणे वेगळा, लाल दिसून येत आहे. हवेत उडताना विमानाचा रंग बदलणं विज्ञानाच्या चौकटीत बसत नाही. मग याचा अर्थ असा निघतो का की ज्या विमानातून प्रवास सुरू झाला होता ते विमान आणि घटनास्थळी आढळलेलं विमान एक नव्हतंच? विमान बदललं गेलं होतं का, अशी एक अत्यंत मोठी शक्यता आता वर्तवली जाते. विमानाचा रंग बदलण्याची ही थेरी जेवढी धक्कादायक आहे त्याहूनही मोठी रहस्यमयी गोष्ट म्हणजे ती गुमनाम फाईल. जी फाईल संपूर्ण राज्याचं राजकारण बदलणार होती ती नक्की कुठे गेली? सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रवासादरम्यान सोबत एक अतिशय महत्त्वाची आणि संवेदनशील फाईल होती. या फाईलमध्ये राज्यातील काही बड्या नेत्यांच्या आर्थिक व्यवहारांची आणि राजकीय हालचालींची सखोल माहिती होती, जी घेऊन दिल्लीला रवानगी होणार होती. पण अपघातानंतर ती फाईल आगीत भस्मसाट झाली की ती कुणाच्या तरी सुरक्षित ताब्यात गेली, याबद्दल कमालीची गुप्तता पाळली जात आहे. आता या संपूर्ण प्रकरणाची लिंक जोडण्यासाठी आपल्याला पुन्हा 27 जानेवारीच्या त्या काळ रात्री मुंबईतील निवासस्थानी जावं लागेल. नेहमीप्रमाणे तिथे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. संध्याकाळानंतर वातावरण शांत झालं. विश्वासू सहकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कारने प्रवास करण्याचं नियोजन पूर्ण झालं होतं. ताफा सज्ज होता. पण अचानक एक फोन आला. फोनवर निरोप देणारा व्यक्ती कोणताही सामान्य माणूस नव्हता, तर एक अत्यंत वजनदार नेता होता. रोहित पवारांनी देखील आपल्या अनेक पत्रकार परिषदांमध्ये या फोन कॉलचा आणि फाईलचा संदर्भ पुराव्यानिशी दिल्याचा दावा केला होता. एका फाईलवर तातडीची स्वाक्षरी हवी आहे, दिल्लीहून खास कागदपत्र आली आहेत, असा तो निरोप होता. आणि याच एका फोन कॉलमुळे कारचा प्रवास रद्द होऊन अचानक विमानाचा प्रवास निश्चित झाला. जर त्या रात्री तो कॉल आला नसता तर कदाचित आज महाराष्ट्राचा इतिहास वेगळा असता. विचार करा मित्रांनो, जर हा सगळा केवळ एक अपघात नव्हता तर मग या 90 दिवसात ज्या राजकीय घडामोडी घडल्या त्यामागे कोणती अदृश्य शक्ती काम करत आहे? सुमित्रा वहिनी आणि मुलांच्या भूमिकेकडे नीट लक्ष द्या. या घटनेला 90 दिवसांपेक्षा जास्त काळ झाला असून महाराष्ट्रातील राजकीय गणिते वेगाने बदलली आहेत. बारामतीमधील शोककळ्यानंतर सुनित्रा पवार, पार्थ आणि जय पवार यांनी परिस्थिती संयमाने हाताळली. निवडणुका पार पडल्या. आमदारकीच्या चुरशीच्या लढतीनंतर विजय मिळाला आणि उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधीही झाला. इतक्या वेगाने आणि पूर्वनियोजित रीतीने घडणाऱ्या या घडामोडींमुळे राजकीय विश्लेषक आणि जनतेच्या मनात शंका निर्माण झाली आहे. एखादा मोठा नेता अचानक गायब झाल्यावरही राजकीय गणिते उलट अधिक मजबूत कशी होतात? यामुळे कुटुंबाला आणि बड्या नेत्यांना पडद्यामागील वास्तवाची आधीच कल्पना होती का, अशी चर्चा सुरू आहे. काही जण तर थेट शिवाजी द बॉस चित्रपटासारख्या थेरीची शक्यता वर्तवत आहेत. 27 जानेवारीचा रहस्यमयी फोन, शेवटच्या क्षणी बदललेले पायलट आणि विमानाचा रंग या CID तपासातील संशयास्पद मुद्द्यांमुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र जोपर्यंत अधिकृत सरकारी अहवाल येत नाही तोपर्यंत या केवळ शक्यता आहेत. दादा जिवंत असण्याच्या आणि फाईल घेऊन परत येण्याच्या ज्या चर्चा सोशल मीडियावर आणि बारामतीत रंगत आहेत त्यामागचे खरे कारण कार्यकर्त्यांचे दादांवर असलेले अथांग प्रेम हेच आहे. त्यांचा नेता आता त्यांच्यात नाही हे मनातून स्वीकारणे कार्यकर्त्यांना जड जात असल्यानेच या भावनिक आणि काल्पनिक कथा जन्माला येत आहेत. तर मित्रांनो, CIDच्या या तपासातून समोर आलेले हे धक्कादायक मुद्दे आणि बारामतीमध्ये सध्या सुरू असलेल्या वावड्या खरोखरच विचार करायला लावणाऱ्या आहेत. पण एक गोष्ट आपण सगळ्यांनीच इथे लक्षात घेतली पाहिजे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही खुलासे किंवा मुद्दे पाहिले त्या सध्या केवळ आणि केवळ शक्यता आहेत. होय, आम्ही या गोष्टीचा कोणताही अधिकृत पुष्टी करत नाही आहोत. जोपर्यंत सरकारचा किंवा CIDचा अंतिम अधिकृत अहवाल सार्वजनिक होत नाही तोपर्यंत या केवळ चर्चा आणि तर्कवितर्क आहेत. पण एक गोड सत्य हे देखील आहे की आपल्या लाडक्या नेत्यावर, आपल्या दादांवर बारामतीमधील आणि महाराष्ट्रातील जनतेचं, कार्यकर्त्यांचं अथांग प्रेम आहे. कदाचित याच प्रेमापोटी
दादा आपल्याला सोडून जाऊच शकत नाही या भावनेतून या कथा जन्माला येत आहेत. आता मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे, तुम्हाला काय वाटतं? हा खरोखरच केवळ एक दुर्दैवी अपघात होता, की या संपूर्ण पडद्यामागे काहीतरी वेगळंच गूढ राजकारण दडले? ती गायब झालेली फाईल आणि विमानाचा बदललेला रंग यावर तुमचं मत काय आहे? तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.